आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। मराठा व कुणबी एकच सगळे करावा या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सोलापुरातून होणार असून या शांतता रॅलीसाठी जरांगे पाटील यांचं दुपारी 12 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन होणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन त्यानंतर ते रॅलीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करणार आहेत। त्यानंतर याच ठिकाणी उभे असलेल्या भव्य व्यासपीठावरून ते समाज बांधवांना संबोधित करणार आहेत। होटगी रोडवरील विमानतळासमोरील हत्तुरीनगर इथल्या श्री दत्त मंदिर देवस्थानच्या वतीनं श्रावण मासानिमित्त सन 2022 पासून श्री स्वामी समर्थ नाम जपाचा संकल्प सोडण्यात आला आहे। यास भक्तगणांचं मोठं सहकार्य लाभत आहे। अनेक भक्तगण मोठ्या संख्येनं यात सहभागी होत आहेत आणि स्वामींचरणी आपली निस्सीम सेवा अर्पण करत आहेत। सन 2022 मध्ये 11 लाख नामजपाचा संकल्प केला असता 25 लाख नामजप पूर्ण झाले। 2023 मध्ये 30 लाख नामजपाचा संकल्प सोडण्यात आला तेव्हा 70 लाख नामजप पूर्ण झाले। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। 15 मार्च 2024च्या सेवक संच शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी। शाळेत येथे मुख्याध्यापक पद मंजूर असावं। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित औषध अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शासन निर्णय तातडीने जाहीर करावा। प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने द्यावं। तसंच शाळेच्या वयाचा विचार करून 100% अनुदान जाहीर करावं। पवित्र पोर्टल वरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी। यासह तब्बल 15 मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर वैशंपायन स्मृती महाविद्यालयाच्या APJ अब्दुल कलाम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अधिष्ठाता ठाकूर यांनी याविषयी अधिक माहिती दिली। महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सोलापूरचं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्बिणीच्या माध्यमातून बॅरिएट्रिक ही शस्त्रक्रिया केली जाते। आजपर्यंत शेकडो रुग्णांवरती अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली असून या शस्त्रक्रियांचा खासगी रुग्णालयात किंवा पुण्यात लाखो रुपयांचा खर्च असतो, पण ही शस्त्रक्रिया सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्ण मोफत केली जाते, अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। दिनांक 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत हा कार्यक्रम राबविला जाणार आहे। 1 जुलै 2024 रोजी किंवा त्याआधी 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार आहे। 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्यानं पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी। ज्या मतदारांची नावं वगळली गेली आहेत अथवा ज्यांची नावं मतदार यादीत नाहीतच अशा सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्रमांक 6 भरून आपली नावं मतदार यादीत समाविष्ट करावीत, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे।
उजनी तसंच वीर धरणातील विसर्गामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं शहरातील नदीकाठच्या काही रहिवाशांना सुरक्षेच्या दृष्टीनं सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवतावादी भूमिकेतून तसंच स्थानिक प्रशासनानं विनंती केल्यानं पंढरपूर शहरातील सुमारे 500 स्थलांतरित रहिवाशांना सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि रात्री जेवण अशा 3 वेळच्या अन्नाची उपलब्धता फूड पॅकेटच्या माध्यमातून करून देण्यात आली असून त्याचा शुभारंभ 6 ऑगस्ट रोजी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे आणि हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोती, विभाग प्रमुख राजेश पिटले, सहाय्यक विभाग प्रमुख राजकुमार कुलकर्णी आदींची उपस्थिती होती। दरम्यान फूड पॅकेट मंदिर समितीच्या संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रात तयार करण्यात आले असून त्याचं वाटप करण्यात येत असल्याचं सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसंच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं। आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड, वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर।